राधानगरी बुदगराजरा विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट पाणीदार आमदार नामदार माननीय श्री प्रकाशराव आबिटकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर। ग्रामीण भागातील आरोग्य सेवा समृद्ध व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांना महिला ग्रामपंचायत सदस्या सौ संजोत धम्मरक्षित यांनी दिले निवेदन। राज्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या रिक्त पदांची भरती व्हावी तसेच जिल्हा उपरुग्णालयात सिटी स्कॅन ही सेवा उपलब्ध करून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट व सक्षम आणि समृद्ध व्हावी यासाठी अंतिवडे येथील महिला ग्रामपंचायत सदस्या संजोत धम्मरक्षित यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांना मुंबई येथे निवेदन देऊन ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी विनंती केली। यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांनी ग्रामीण भागातील आरोग्य समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। अंतिवडे येथील महिला ग्रामपंचायत सदस्या संजोत धम्मरक्षित यांनी या निवेदनात म्हटले आहे की प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी डॉक्टर रात्रीच्या वेळी कार्यरत नसल्याने अनेक रुग्णांची गैरसोय होते। यामुळे निवासी डॉक्टर रात्रीच्या वेळी कार्यरत असावेत अशी मागणी केली। तसेच ग्रामीण रुग्णालयात बालरोग व स्त्रीरोग तज्ञ कायमस्वरूपी नेमणूक करून ग्रामीण भागातील पेशंटांना मोफत रुग्णवाहिका सुरू करून चांगल्या प्रतीच्या औषधांचा पुरवठा व्हावा। तसेच ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना बळकटी मिळावी यासाठी निधीमध्ये वाढ करून सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि समृद्ध व्हावी अशी विनंती करून मागण्यांचे निवेदन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांना देण्यात आले। यावेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव हाप्पे, शिवसेना नेते राजू सावंत, संदीप वरंडेकर, दीपक वरंडेकर, बापूसाहेब चिल्ले, प्रकाश वरंडेकर, धनाजी भालेकर, राजेंद्र वरंडेकर, विजय राणे, प्रदीप वरंडेकर, संदीप धम्मरक्षित आदी उपस्थित होते। नामदार प्रकाशराव आबिटकर यांना आरोग्य मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच संजोत धम्मरक्षित यांनी आरोग्यविषयक निवेदन दिले आहे। लाईव्ह महाराष्ट्र 9 मुंबई।